नमस्कार. आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत इंग्रजी व्याकरणातील काही अतिशय महत्त्वाचे नियम, जे बोलण्यात आणि लिहिण्यात खूप उपयोगी पडतात. तर ते नियम आपण एक एक करत आता बघूया. जे ग्रामर्स रूल्स आहेत इंग्लिशमधले ते आपण आता बघूया. तर नंबर 1 जो आहे तो आहे व्हॉट इज ग्रामर. आता ग्रामर काय आहे, पहिले ग्रामरची व्याख्या आपण समजून घेऊया. ग्रामर इज द स्ट्रक्चर ऑफ अ लँग्वेज. इट टेल्स अस हाऊ टू फॉर्म वर्ड्स अँड सेंटेन्सेस करेक्टली. तर ग्रामर काय आहे? ग्रामर म्हणजे भाषेची रचना, म्हणजे शब्द आणि वाक्य योग्य पद्धतीने कसे वापरायचे हे ग्रामर आपल्याला शिकवते. ग्रामर आपल्याला काय शिकवते? ग्रामर आपल्याला शिकवते की शब्द आणि जे वाक्य योग्य पद्धतीने आपल्याला कसे वापरायचे हे ग्रामर आपल्याला शिकवते. हे झाले आपले ग्रामरची व्याख्या. आता नंबर 2 जे आपण शिकणार आहोत बेसिक ग्रामर रूल्स. रूल्स नंबर 1 जो रूल्स आहे यूज ऑफ कॅपिटल लेटर. आता यूज हा ग्रामरमध्ये कॅपिटल लेटरचा कसा करायचा आहे ते आपण बघूया. तर ऑलवेज स्टार्ट अ सेंटेन्स विथ द कॅपिटल लेटर. जसे एक्झाम्पल आहे सी इज अ गुड गर्ल. आता जेव्हाही आपण सेंटेन्सला स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला कॅपिटल लेटर वापरायचं आहे. म्हणून एक्झाम्पल नंबर फर्स्ट जे आहे ते करेक्ट आहे आणि सेकंड जे आहे सी इज अ गुड गर्ल याची सुरुवात कॅपिटल लेटरने झालेली नाही, म्हणून हे आपलं रॉंग सेंटेन्स आहे. तर वाक्याची सुरुवात नेहमी जी आहे कॅपिटल लेटरनेच करायची आहे आपल्याला. रूल्स नंबर 2 यूज ऑफ फुल स्टॉप. आता फुल स्टॉपचा यूज आपण बघणार आहोत. एंड एव्हरी स्टेटमेंट विथ अ फुल स्टॉप. जेव्हा आपण एंड करतो कोणत्याही स्टेटमेंटचा तेव्हा आपल्याला फुल स्टॉप वापरायचा आहे. जसे एक्झाम्पल आय एम अ स्टुडंट, फुल स्टॉप दिलेला आहे आपण. यानुसार वाक्याचा एंड करताना आपल्याला जो आहे फुल स्टॉप द्यायचा आहे. प्रत्येक विधानात्मक वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप लावायचा आहे. रूल्स नंबर 3 यूज ऑफ क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्क जो आहे तो कसा यूज करायचा ते बघूया. एंड एव्हरी क्वेश्चन विथ अ क्वेश्चन मार्क. जेव्हा क्वेश्चनचा एंड होतो तेव्हा आपल्याला प्रश्न जर विचारताना शेवटी क्वेश्चन मार्क आपल्याला वापरायचं आहे. जसे एक्झाम्पलमध्ये बघा व्हॉट इज युअर नेम क्वेश्चन मार्क. हे झालेले आपल्याला करेक्ट सेंटेन्स. प्रश्न विचारताना शेवटी क्वेश्चन मार्क आपल्याला वापरायचा आहे. हा झाला ग्रामरचा तिसरा रूल्स. रूल्स नंबर 4 जो आहे सब्जेक्ट प्लस व्हर्ब ॲग्रीमेंट. सब्जेक्ट प्लस व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट टेक्स सिंग्युलर व्हर्ब, प्युलर सब्जेक्ट टेक्स प्युलर व्हर्ब. एक्झाम्पलमध्ये बघूया ही प्लेज क्रिकेट, दे प्ले क्रिकेट. आपल्याला एकवचनी करता असेल तर एकवचनीच क्रियापद घ्यायचं आहे आणि अनेकवचनी करता असेल तर अनेकवचनीच क्रियापद घ्यायचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रूल्स नंबर 5 जो आहे यूज ऑफ टेन्सेस. टेन्सेसचा यूज आपल्याला कसा करायचा आहे तर टेन्सेस शो द टाईम ऑफ ॲक्शन पास्ट प्रेझेंट ऑफ फ्युचर. जे टेन्सेस आहेत आपल्याला ते टेन्सेस टाईम पुरुष सांगतात की कोणता टेन्स आहे. जसे एक्झाम्पल आय ईट मँगो प्रेझेंट टेन्स, आय एट मँगोज पास्ट टेन्स, आय विल ईट मँगो फ्युचर टेन्स. तर टेन्स म्हणजे काळ, क्रिया कधी घडली ते दाखवतो. तर टेन्सेसचा वापर जो आहे ग्रामरमध्ये या पद्धतीने होतो. रूल्स नंबर 6 यूज ऑफ आर्टिकल्स. आता आर्टिकल्सचा यूज कसा करायचा. ए अँड द 3 आपले जे आर्टिकल्स आहे ए अँड द, त्या आर्टिकलचा यूज आपल्याला कसा करायचा आहे ते बघूया. यूज ऑफ बिफोर कस्टर्ड साऊंड अँड बिफोर वॉवेल साऊंड अँड द फॉर द स्पेसिफिक थिंग्स. एक्झाम्पल बघूया अ कॅट, ॲन ॲपल, द सन. हा जो आहे वाक्यामध्ये आपल्याला यूज आर्टिकलचा करायचा आहे. म्हणजेच वे व्यंजनापूर्वी ॲन स्वरापूर्वी आणि द विशिष्ट गोष्टींसाठी वापरायचं आहे. आता ए कशासाठी वापरायचा आहे. व्यंजनापूर्वी आपल्याला ए वापरायचा आहे, स्वरापूर्वी आपल्याला ॲन वापरायचा आणि विशिष्ट गोष्टींसाठी जो वापरायचा आहे ते आहे द. रूल्स नंबर 7 जो आहे प्रिपोजिशन. आता प्रिपोजिशन म्हणजे काय. प्रिपोजिशन शो द रिलेशन बिटवीन टू थिंग्स. प्रिपोजिशन हे दोन गोष्टींचं रिलेशन दाखवतं. जसं द बुक इज ऑन द टेबल
हे झालं एक्झाम्पल. आता प्रिपोजिशन म्हणजे संबंध दाखवणारे शब्द, जसे उदाहरणार्थ बुक, टेबल, वर, आहे. यानुसार आपल्याला जो संबंध दाखवणारा शब्द आहे त्याला आपण बोलतो प्रिपोजिशन्स. रूल्स नंबर 8, जो ग्रामरचा रूल्स नंबर 8 आहे तो आहे यूज ऑफ पंक्च्युएशन म्हणजेच कॉमाज, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क ऑल हेल्प मेक मीनिंग क्लिअर. एक्झाम्पलमध्ये लेट्स इट्स ग्रँडमा वर्सेस लेट्स इट्स ग्रँडमा. जसे की पंक्च्युएशनमुळे अर्थ स्पष्ट होतो, त्याच्यासाठी आपल्याला ग्रामरमध्ये पंक्च्युएशनचा वापर करायचा आहे. नंबर 3, प्रॅक्टिस सेंटेन्सेस. आपल्याला सेंटेन्सेस जे असतात त्याची आपल्याला प्रॅक्टिस करत राहायची आहे. जसे की फर्स्ट एक्झाम्पल, आय एम लर्निंग इंग्लिश. सेकंड, सी गोज टू स्कूल एव्हरी डे. थर्ड आहे दे आर प्लेइंग क्रिकेट. फोर्थ नंबर, डू यू लाईक कॉफी. फिफ्थ नंबर, द सन रायझेस इन द ईस्ट. यानुसार अशी आपल्याला जे सेंटेन्सेस आहेत त्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. नंबर 4, टिप्स फॉर लर्नर्स. आता लर्नर्सला आपण काय टिप्स देणार आहोत? टिप्स आपले आहे की प्रॅक्टिस ग्रामरची आपल्याला डेली करायची आहे. राईट स्मॉल पॅराग्राफ्स अँड चेक युअर मिस्टेक. आपल्याला स्मॉल पॅराग्राफ्स लिहायचे आहेत आणि आपल्या काय मिस्टेक झाल्या आपल्याला त्या बघायचे. लिसन अँड रिपीट इंग्लिश सेंटेन्स डेली. आपल्याला डेली ऐकायचे आहेत इंग्लिश आणि लिहायचं पण आहे. दररोज थोडं इंग्रजी वाचा, लिहा आणि बोला. चुका झाल्या तरी त्यातून आपल्याला जे आहे ते शिकायचं आहे. यानुसार जे आहे इंग्लिश ग्रामरचे जे रूल्स आहेत या पद्धतीने आपल्याला वापरून इंग्लिश आपली इझी होऊन जाईल. हे रूल जर तुमच्या लक्षात आले तर आपली इंग्लिश जी आहे ती सोपी होऊन जाईल. म्हणून हे सर्व रूल्स तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ बघताना हातामध्ये पेन आणि नोटबुक असायलाच हवा. हे रूल्स तुम्ही सर्व नोट करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्ही कधीही विसरू शकणार नाहीत. तर अशानुसार जे आहे आपले ग्रामरचे रूल्स इथे आपण सांगितलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये.